नमस्कार नेटिव्ह मित्रांनो, बंधू भगिनींनो, आपल्या घरात पुराचे पाणी आले, सोबत माती घाण आली म्हणून आपण घर सोडून जातो का? की पूर ओसरला की घर आपण घरात आलेली घाण स्वच्छ करतो, धुतो, घराला साफ करतो आणि घरी राहत असतो. आपले घर आपल्याला प्रिय असते. एखाद्या वादळात आपल्या घरात कुठून तरी उडत आलेली वाळवंटाची घाण, कचरा आला म्हणून आपण घर सोडून जात नाही, तर आपण घर झाडून स्वच्छ करतो, परत त्याच घरी राहतो. मित्रांनो, या देशाचा आद्य धर्म हिंदू धर्म आहे. मूळ भारतीय हिंदू धर्म आहे. या मूळ भारतीय हिंदू धर्मामध्ये विदेशी वैदिक युरेशियन ब्राह्मण लोकांनी वर्ण, जाती, उच्च नीच, भेदाभेद, अस्पृश्यता आदीची घाण एखाद्या वाळवटीसारखा, एखाद्या पुरासारखा यावा तसा आणली आहे. हिंदू समाजाला बाटो और राज करो हे त्यांचे धोरण होते. त्यामुळे वर्णजातीत हिंदू समाजाला त्यांनी बाटलं, विभाजित केलं आणि या देशावर, या समाजावर, हिंदू धर्मावर आपलं वर्चस्व लादून राज्य केलं, धार्मिक राज्य केलं असं मी म्हणेन. ही आलेली घाण ही बाहेरील आहे, ही आपल्या हिंदू धर्मातील नाही आहे, तर हिंदू धर्माच्या बाहेरची आहे. ती साफ केली पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे. काही लोक हिंदू धर्मातून बौद्ध म्हणून बाहेर पडले, जैन म्हणून बाहेर पडले, शीख म्हणून बाहेर पडले. याला त्यांनी धर्मांतर म्हटले, नवीन धर्म स्थापन केला असं म्हटलं. काही लोकांनी बाहेरील आलेले धर्म, ख्रिस्ती धर्म, मुस्लिम धर्म स्वीकारला, आपलं हिंदू धर्मातून धर्मांतर केलं. पण हे सर्व लोक कोण आहेत? हे सर्व धर्म, सर्व लोक मूळचे आद्य आदिवासी मूळ भारतीय नेटिव्ह आहेत, ज्यांचा खरा धर्म मूळ भारतीय हिंदू धर्म हाच होता. मूळ भारतीय हिंदू धर्म आजसुद्धा आहे. त्याचा एक धर्मग्रंथ आहे, अतिशय सुंदर असा धर्मग्रंथ आहे. आपल्या संतांनी, महापुरुषांनी आपल्याला तो दिला आहे. त्यामध्ये कुठलीही भेसळ नाही आहे. धर्मात्मा कबीर यांनी आपली वाणी बीजकमध्ये हिंदू धर्म काय आहे ते अगदी उत्तम प्रमाणे, प्रामाणिकप्रमाणे सत्य सांगितलेले आहे. या धर्मामध्ये वैदिक धर्माची आलेली घाण, जात, वर्ण, ऊच नीच, भेदाभेद, अस्पृश्यता, विषमता, जनेऊ, होम हवन, ब्राह्मण देवी देवता हे काहीही नाही आहे. आपल्या धर्मात, हिंदू धर्मात भाईचारा आहे, समानता आहे,
अहिंसा आहे, आपल्या धर्मात प्रेम आहे, बंधुत्व आहे, आपल्या धर्मात नीती आहे, सदाचार आहे. हे सर्व हिंदू धर्मात मित्रांनो आहे. ते बीजकमध्ये आपल्याला कबीराने सांगितलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल लिहून हिंदू समाजावर फार मोठे उपकार केलेले आहेत. आपल्याकडे धर्मग्रंथ आहे, आपल्याकडे कानून आहे, नियम आहेत. असा परिपूर्ण मूळ भारतीय हिंदू धर्म, याला यापुढे कोणीही कबीरपंथ म्हणू नये. हा पंथ नाही, कबीराचा विचार म्हणजे पंथ नाही, केवळ अंधश्रद्धा निर्मूलन नाही, तर हिंदू धर्म काय आहे हे परिपूर्ण कबीर सांगतो. हिंदू धर्म ही वस्तुस्थिती आहे, तिला नाकारू नका. उलट हिंदूच्याच नावाने आपण सगळे एक होऊन विदेशी वैदिक ब्राह्मण जे देशाचे शत्रू आहेत, देशाचे शत्रू आहेत, हिंदुस्तान, हिंदी भाषा, हिंदुत्व या सगळ्याचे शत्रू आहेत, त्यांच्याशी आपण एकत्रित लढा देऊ शकतो. तुम्ही बौद्ध असाल, जैन असाल, शीख असाल, अवश्य राहा. मुस्लिम असाल, ख्रिस्ती असाल, अवश्य राहा. कारण या सर्व धर्मामध्ये एक सामान्य विचार आहे, तो हा की हे समतावादी धर्म आहेत. आणि केवळ वैदिक ब्राह्मण धर्म हा विषमतावादी धर्म आहे. विषमतावादी वैदिक ब्राह्मण धर्म विरुद्ध समतावादी भारतीय धर्म व भारतीय लोकांनी स्वीकारलेला धर्म, असा हा लढा आहे. मित्रांनो, हा लढा आपल्याला एकत्रितपणे लढलं पाहिजे. नाही तर आज संविधान असून नसल्यासारखे झालेले आहे. तसेच तुमचे जे काही धर्म असतील ते सुद्धा असून नसल्यासारखे होतील. तुमचा विरोध हिंदूला नको, हिंदू धर्माला नको, हिंदुत्वाला नको, तर तो ब्राह्मण धर्माला असला पाहिजे, वेद आणि भेदाला असला पाहिजे, मनुस्मृतीला असला पाहिजे, मनुस्मृतीच्या कायद्याला असला पाहिजे, जाती विषमताला असला पाहिजे. तुमचा विरोध हा हिंदूला अजिबात असता कामा नये. कारण आम्ही सर्व मूळचे हिंदूच आहोत. हिंदू संस्कृती ही आपली मूळ संस्कृती आहे. ती अगदी सिंधू संस्कृतीपासून आपल्याला लाभलेली आहे. आपला धर्मसुद्धा सिंधू संस्कृतीमध्ये विद्यमान होता, कारण आपण नीतिमान होतो. आपण आपल्या घरात शिरलेली घाण न काढता आपण घर सोडून दिले तर आपल्यासारखे मूर्ख कोणी नाही. मित्रांनो, चला परत आपण एकत्र येऊया, सर्व गैरब्राह्मण एकत्र येऊया आणि हिंदू धर्माला, मूळ भारतीय हिंदू धर्माला आपण जाती वर्णरहित करूया आणि भेदभाव वगैरेला आपण गाडून टाकूया आणि एकत्रित सर्व गैरब्राह्मण धर्म व असलेले धर्म आपण एकत्रित समतावादी धर्म ही आपली सर्वांची लढाई आहे, या भावनेतून आपण लढूया. धन्यवाद. जय हिंद.